सांगायचं ना, मी आणलं असतं. तुलाच भेटायला येत होतो मी. तू आज सकाळी मीटिंगला गेली होतीस ना, एकदम लक्षात आलं म्हणजे आपलं बोलणंच झालं नाही त्याच्यावरती काही. मग कशी झाली मीटिंग हे विचारलं म्हणूनच येत होतो. कशी झाली मीटिंग? चांगली झाली मीटिंग. हो ना? हो. बरं मला सांग, ऑफिसचं कामकाज सगळं व्यवस्थित चाललंय ना? म्हणजे सगळं सुरळीत चाललंय ना? हो, सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि डेटा आपला जो काही कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तो नीट आहे ना? म्हणजे त्याचे रेकॉर्ड्स वगैरे सगळे नीट मेंटेन होत आहेत ना सगळे? ऑफकोर्स तयार काका. हां. ऍक्च्युली आता क्वार्टरली ऑडिट सुद्धा झाले. त्यात सगळा डेटा अपडेट झालेला आहे. नाही म्हणजे आपल्याला काही ऑडिट आलं तर एव्हिडन्स म्हणून वापरायला बरं पडेल. हो नाही म्हणूनच म्हणतोय. एक्झॅक्टली. झालं सगळं ओके. गुड गुड, व्हेरी गुड. पण का? केदार उठ, बघ माझ्याकडे आणि सांग मला, अजून किती जणांनी स्वतःच्या हक्काच्या माणसांना असं गमवायचंय? नाही बॉस. हे ज्या माणसांमुळे झालंय ना, त्या माणसांना या समाजात राहण्याचा अधिकार नाहीये. त्यांची जागा फक्त जेलमध्ये. आणि त्यांची सुद्धा तीच अवस्था करायला हवी जी त्यांनी इतरांची केली आहे. ही लढाई फक्त एका आईची नाहीये. ही लढाई प्रत्येकाची आहे ज्यांनी स्वतःची आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, मैत्रीण, नातेवाईक सगळ्यांना गमावलंय. केदार, ही लढाई त्या प्रत्येकाची आहे ज्यांनी हे औषध स्वतःच्या आरोग्यासाठी, आपल्याला बरं वाटावं, जगण्यासाठी म्हणून घेतलं होतं. पण त्यांनी या औषधामुळे स्वतःचा जीव गमावलाय. ही लढाई खूप मोठी आहे. आपलं ध्येय आपल्यापासून खूप लांब आहे, पण आपल्याला काहीही करून त्या ध्येयापर्यंत पोचायचंय. मुलं आली का आपली? हो हो, कधी झाली आहे? हो आली का? द्या काका, तुम्हाला युवराजचं टेन्शन आलंय का? हो, काय करायचं त्या मुलाचं काही कळत नाही मला खरंच. द्या काका, टेन्शन घेऊन काही होणार आहे का? आणि मी आहे ना, मी सगळं नीट करेन. अहो, आज ऑलरेडी तुमची एवढी दगदग झाली. तुम्ही जाऊन आराम करायला नको का? हे सगळे विचार का करत बसलात तुम्ही? चला जाऊन आराम करा. मी पडतो आता जरा. थोडं घरघरल्यासारखं पण व्हायला लागलं मला. मी येऊ का? नको तुझा आराम. गुड मॉर्निंग बाबा. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, उपमा केलायस का? बस बस बस. मी चहा आणते. नाही मी काय म्हणतो तो बॉस. तारिणी. केदार, ये ना, बस मी चहा आणते तुझ्यासाठी पण. हा, अरे बाबा, तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना? नाही काही नाही. अगं ही कौशिकी ऑफिसला गेली काय तेवढं विचारत होतो. हो हो, त्या सकाळी लवकर गेल्यात. तुमचं काही काम होतं? नाही सहजच ग. बरोबर, मी आले, चहा आणते. बॉस, कमांडरचे खूप फोन येत आहेत. अरे पण मग विचारायचं ना काय काम आहे ते. मी विचारलं, मला सांगतच नाहीये. म्हणतात फक्त बॉसला सांगणार. बरं, मी बघते. अगं काय ग, किती कामं करशील तू? बघावं तेव्हा कामच करत असतेस तू. सॉरी. या ना बाबा, या, बसा बसा. अहो काय झालं, लग्नापासून कपाट आवरायचं जरा राहिलं होतं, कपडे राहिले होते म्हणून मग ते सगळं आवरत बसले होते. बर दोघांची कामं तू एकटीनेच करतेस? केदार कुठे गेला? असेल ना, बाहेर ऑफिसची तयारी करत असेल. अच्छा. तुम्हाला काही हवं होतं? नाही अगं मी सहजच आलो होतो. पण लग्न बाकी अगदी छान झाला. कौशिकीताईंनी एवढं सगळं केलं आमच्यासाठी, तरी आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही एवढा खर्च नका करू. या खर्चाबिर्चाची काळजी तू नको करू सगळं. हे बघ, तुम्हा दोघांना खूप छान वाटणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं होतं. आणि तुला सांगतो,
तुमचं हे लग्न बघायला केदारची आई असते तर तिला खूप खूप आनंद झाला असता. आणि तिने किती आणि काय काय केलं असतं म्हणून काय सांगू. बाबा अहो, काकू जिथे म्हणजे म्हणजे आई जिथे कुठे असतील ना तिकडनं आम्हाला आशीर्वाद देत असतील, खात्री आहे मला. केदारने सांगितलं मला, माझ्या वाटेकडे डोळे लावूनच तिने शेवटचा श्वास सोडला. तिच्या बाबतीत माझ्या हातून घडलेल्या चुका सुधारायची संधीच मिळाली नाही मला. आणि केदार सुद्धा त्यासाठी मला अजूनही माफ करत नाहीये. कधी कधी वाटतं हीच माझ्या चुकांची शिक्षा आहे. मरेपर्यंत तरी त्याच्या तोंडून बाबा अशी हाक ऐकणं माझ्या नशिबात नाहीये. बाबा अहो, तो करेल माफ तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं ना, मला पूर्ण खात्री आहे, मी ओळखते त्याला. आत्ता त्याच्या मनात राग आहे ना, म्हणून तो असा वागतोय. एकदा का त्याचा राग शांत झाला की तो नक्की माफ करेल तुम्हाला. आणि त्याचं पण बरोबरच आहे ना. इतक्या लहान वयात त्यांनी त्याच्या आईला होणारा त्रास पाहिला. त्या वयात आपल्या आईला जो त्रास होत असतो तो मी सुद्धा पाहिलाय. मी सुद्धा तो अनुभव घेतलाय. ते लग्नामध्ये तुझ्या आजीने जो फोटो आणला होता ती हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे, माझी आई. खूप आठवण येते ना ग तुला तुझ्या आईची. खूप लवकर सोडून गेली ना ती. थोडा काळ अजून मिळाला असता ना तिच्यासोबत, तर तिच्यासोबतच्या खूप आठवणी जपून ठेवल्या असत्या मी. मी समजू शकतो की बाळा